नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत आणि ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची तेही आपण सविस्तर आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर बघा, मापे कशी घ्यायची आहे तर त्यासाठी आपण इथे ब्लाउज उलटा ठेवून घेतलेला आहे आणि शोल्डर पासून खाली कमरेपर्यंत असं ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे। उंची मोजताना ब्लाउज थोडासा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून ब्लाउजची जी उंची आहे ती व्यवस्थित बसेल यासाठी। तर बघा, इथे ब्लाउजची पूर्ण उंची घेऊन झालेली आहे। आता त्यानंतर शोल्डर पासून खाली गळ्यापर्यंत आपल्याला इथे गळ्याचं माप घ्यायचं आहे। आता मागच्या गळ्याचं माप घेऊन झालेलं आहे। आता इथे समोरच्या गळ्याचं आपण माप घेऊया। तर समोरच्या गळ्याचंही माप घेतलेलं आहे। आता इथे छातीचं माप घ्यायचं आहे। तर काज बटन पट्टीपासून मुंढ्यापर्यंत असं इथे छातीचं माप घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला काज बटन पट्टीपासून जे साईडच्या शिवणापर्यंत आपल्याला इथे कमरेचं माप घेऊन घ्यायचं आहे। बाहीचं माप शोल्डर पासून खाली बाहीचं माप घ्यायचं आहे आणि दंडगेर असे आपल्याला ब्लाउज वरून मापे घ्यायचे आहेत। आता ब्लाउज वरून मापे घेऊन झालेली आहेत। आता इथे आपल्याला ब्लाउजच्या पीसवर मापे टाकून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे ब्लाउज पीसची अशी डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे। तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊयात। तर जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साइडने करून आपण इथे डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे। साइडने एक रेष ओढून घेऊयात जेणेकरून कपडा खालीवर असलेला व्यवस्थित होऊन जाईल आणि जो साइडचा कपडा आहे तोही आपण इथे कट करून घेतलेला आहे। आता इथे छातीच्या मापानुसार आपल्याला 8.5 इंचाची इथे बाही रुंदी घेतलेली आहे आणि बाही उंची आपल्याला इथे 5 इंच घ्यायची आहे। तर आपल्या बाहीचं माप आहे 4.5 इंच, अर्धा इंच ऍड करून आपण 5 इंच अशी बाहीची उंची घेतलेली आहे आणि इथे सरळ रेष ओढून घेऊयात आणि वरून खाली आपल्याला बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच। आता ही 5 इंचाची बाही आहे त्यामुळे आपल्याला इथे 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला मासळी आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण बाही कट करून घेऊयात। आता वरच्या साईडचा जो आकार दिलेला आहे तो आकार आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि नंतर बाहीचे 2 पदर आपल्याला इथे उचलून घ्यायचे आहेत आणि समोरील आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मासोळी आकारासारखा आकार इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, फिनिशिंग सहित परफेक्ट आपण इथे बाही कट करून झालेली आहे। आता ही बाही आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि आता ब्लाउजचं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला 10 इंचाची घडी घ्यायची आहे। तर घडी घेताना इथे 10 इंच घेतलेला आहे। तर व्यवस्थित असा कपडा कुठेही खाली वर न होता व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे। आता ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपण इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। 15 इंचावर मार्किंग करून आपण इथे सरळ रेष ओढून घेतली। आता गळ्याचं माप घ्यायचं आहे। गळ्याचं माप 2.5 इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर 2.5 इंच घेतलेला आहे। तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तुम्हाला जर मोठं शोल्डर पाहिजे असेल तर 3 ते 3.5 इंचही घेऊ शकता आणि छोटं शोल्डर असेल तर 2 ते 2.5 इंच इथे घेऊ शकता। आता इथे मुंड्याचं माप आपण 6 इंच घेतलेलं आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता गळा उंची घ्यायची आहे 10 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच अशी घेतलेली आहे। गळ्याच्याही साईडने इथे बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसा गळ्याचा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता। गोल गळा, चौकोनी गळा, पंचकोनी गळा जसा पाहिजे तसा देऊ शकता। आता इथे मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर मार्किंग करून आपण मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। मुंड्याचे आकार देताना परफेक्ट असे आकार देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून ब्लाउजला कुठेही झोळ येणार नाही यासाठी। आता इथे मागची बाजू आपण मार्किंग करून झालेली आहे। आता इथे कट करून घेऊयात। तर बघा, आपण इथे मागची बाजू ही कट करून घेतलेली आहे। मुंडा आणि गळा दोन्ही इथे कट करून झालेला आहे।
आता मागची बाजू आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात आणि उरलेल्या बाजूची आपण परत घडी करून घेऊयात. तर आता हा प्रिन्स कटचा ब्लाउज आहे, तर त्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्राची अशी घडी करून घ्यायची आहे. घडी करून झाल्यावर आपल्याला इथे मागची जी बाजू आहे तर ती जशास तशी ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे आपल्याला समोर आपल्या साईडने बंद बाजूच ठेवून घ्यायची आहे. मागची बाजू जशास तशी ठेवून पूर्ण साईडने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. समोर खालच्या साईडने आपल्याला 1 इंच आणि साईडने 2 इंच अशी शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे. तर ती इथे आपण पुढं वाढून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, ही कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही प्रश्न असतील, कुठे समजलं नसेल तर तेही कमेंटमध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता इथे मुंड्याच्या साईडने जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आता ही मागची बाजू आहे तर ती उचलून घ्यायची आहे. आता इथे गळ्याची मार्किंग आपण करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा ते 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता समोरचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे 7 इंच. तर 7 इंचावर इथे मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घेतला. तर बघा, समोरच्या गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला इथे टक्स पॉइंट काढायचा आहे. तर शोल्डर पासून खाली 10 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर काच बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर अशी मार्किंग केली आणि प्रिन्स कटचे पॉइंट काढून घेतले. तर आता जिथून आपण पॉइंट काढले तिथून आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अर्धा इंचावर मार्किंग करून इथे समोरील मुंड्याचा आकारही देऊन घेतलेला आहे. आता हा कपडा आपण इथे कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पुढचा आकार टाकायला सोपं जाईल यासाठी. तर बघा, आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा जो आकार आहे तो आकार टाकून घ्यायचा आहे. आणि साईडने आपल्याला प्रिन्स कट साठी 2 इंच लागणार आहे. तर ते साईडने आपण इथे 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. आणि मुंड्याच्या साईडने किंचित आपल्याला अर्धा ते पाव इंच असं वाढून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रिन्स कटचा जो आपल्याला टक्स असतो त्यामध्ये शिवण्यात जाण्यासाठी आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. आता बघा, आपण जिथे मार्किंग करून घेतलेली आहे तर तिथून आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे. पुढे आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आपण इथे परफेक्ट असा आकार टाकून घेतलेला आहे. इथे थोडंसं डार्क करून घेते. तर बघा, प्रिन्स कटचाही आपला आकार देऊन झालेला आहे. आता आपण इथे कट करून घेऊया. तर सर्वात अगोदर इथे आपण गळा कट करून घेऊयात. त्यानंतर साईडचा जो कपडा आहे तोही आपण इथे कट करून घेऊयात. आता प्रिन्स कटचा आकार इथे कट करून घेऊयात. आणि बघू शकता मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट अशी आपण इथे कटिंग करून झालेली आहे. इथे थोडासा कट देऊन घेऊयात, जेणेकरून प्रिन्स कटचा जो पफ आहे तर तो अगदी व्यवस्थित असा येईल. आता इथे सेंटरलाही आपण कट करून घेतलेला आहे. आता अस्तरवर आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तर त्या मेन कपड्यावर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे आपला हा नेटचा ब्लाउज आहे तर त्यासाठी मी इथे महिमाचं अस्तर वापरलेलं आहे. आता इथे अस्तरची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. तर डबल फोल्ड अशी आपण इथे घडी करून घेतलेली आहे. तर सर्व बाजूने हे अस्तर आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. हा लूज कपडा आहे, इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घडी अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. कपडा कमी जास्त कुठेही पडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि असा लूज नेटचा जर कपडा असेल तर आपण कट करताना थोडंसं वाढवूनच कट करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या शिवताना कपडा कमी पडणार नाही यासाठी. एक्स्ट्राचा कपडा घेतला तर आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कपडा कट करून टाकता येतो. आणि जर कमी कपडा पडला तर आपल्याला काहीच करता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे कट करतानाच थोडासा वाढीव असा कपडा घ्यायचा आहे. तर आता जसं ऍडजस्ट होईल तिथे आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे. पण मागची बाजू आहे तर ती आपल्याला इथे बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायची आहे. आता इथे साइड पार्ट आपल्याला ठेवायचा राहिला आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय करूयात, तर इथे ही प्रिन्स कटची
गळ्याची जी बाजू आहे तर ती बाजू उचलून आपण इथे सरळ ठेवून घेऊयात, जेणेकरून साईडने आपला कपडा जास्तीचा उरेल आणि त्यामध्ये आपली प्रिन्स कटची जी कटोरी आहे तर ती ऍडजस्ट होईल. तर बघा मैत्रिणींनो, कपडा जर कमी असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला इकडून तिकडे ठेवून थोडेसे ऍडजस्टमेंट करूनच आपल्याला हा ब्लाऊज कट करावा लागणार आहे. बऱ्याच वेळा कस्टमरचे ब्लाऊज असतील तर पीस कमी असतो आणि ब्लाऊज मापाचा ब्लाऊज मोठा असतो, तर त्यावेळेलाही आपल्याला अशीच ऍडजस्टमेंट करून ब्लाऊज कट करून घ्यावा लागतो. बघा, तर व्यवस्थित असं इथे आपलं ठेवून झालेलं आहे आणि आता इथे थोडीशी मार्जिन ठेवून आपल्याला इथे हा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण इथे अस्तरवर ठेवून सुद्धा इथे ब्लाऊज कट करून झालेला आहे. ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे तर त्या मैत्रिणीने आपल्याला लाईव्ह क्लास घ्यायचे आहे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईव्हला कोणत्या वेळेला लाईव्ह घ्यायचा तर ती वेळ सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, इथे प्रिन्स कटची कटोरी कट करून झालेली आहे. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे आणि आपला ब्लाऊज इथे कट करून झालेला आहे. तर यामध्ये काही प्रश्न असतील, कुठे समजलं नसेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.